आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। महामार्गावर ढेबेवाडी फाटा येथील उड्डाण पुलावरील सेगमेंट लॉन्चर मशीन उतरवण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे। त्यासाठी आज वाहतुकीची चाचणी घेण्यात आली। त्यासाठी ढेबेवाडी फाटा येथून सेवा रस्त्याने येणारी वाहतूक बंद करून तसेच पुलाखालून आगाशीनगरकडे जाणारा मार्ग बंद करून आज सकाळी अदानी डिपिजेन कंपनीकडून चाचणी घेण्यात आली। या दरम्यान कोयना औद्योगिक वसाहत ते सफायर हॉटेल दरम्यान उड्डाण पुलाखालील रस्ता वाहतुकीला खुला करण्यात आला। तर ढेबेवाडी फाट्यावर आगाशिवनगरकडे जाणाऱ्या एकेरी मार्गावर 2 लेन तयार करून ढेबेवाडी बाजूने येणारी वाहने एका लेनमधून पुलाखालून कराडकडे मार्गस्थ करण्यात आली, तर ढेबेवाडीकडे जाणारी वाहने दुसऱ्या लेनमधून मार्गस्थ करण्यात आली। कोल्हापूर बाजूकडून ढेबेवाडी आगाशिवनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी कोयना औद्योगिक वसाहतपासून सेवा रस्त्याने जात ढेबेवाडी फाट्यावर डाव्या बाजूच्या लेनमधून जाता येणार आहे। कराड शहरातून ढेबेवाडीकडे जाण्यासाठी पाटण रोडसह कोल्हापूर नाक्यावरून उड्डाण पुलाखालून कृष्णा हॉस्पिटल येथे वळण घेत सेवा रस्त्याने जाता येईल। अशा पद्धतीची वाहतुकीची चाचणी आज घेण्यात आली। पुन्हा एकदा ही चाचणी घेतली जाणार आहे। साधारणपणे या कामामुळे वाहतुकीत कसा बदल असेल हे आपण कराड टुडे न्यूज ब्लॉगवर वाचू शकता, मात्र हा बदल अधिकृत नाही।